कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पुन्हा एकदा विसर्ग वाढवला जाणार आहे। 1,75,000 क्युसेक वेगाने आता विसर्ग होणार आहे। कोयना आणि चांदोली धरणातून हा विसर्ग वाढवला जातोय। दिवसभरात कोयना धरणातून आणखी विसर्ग वाढवल्यास अलमट्टीमधून सुद्धा विसर्ग वाढवला जाणार आहे। कोयना आणि चांदोली धरणातून विसर्ग वाढवलाय। कर्नाटकातल्या अलमट्टी धरणातून पुन्हा एकदा विसर्ग वाढवणार असं समजतंय। 1,75,000 क्युसेक वेगाने इथून विसर्ग होणार आहे। जोरदार पावसाची हजेरी आहे, ज्यामुळे पाणी पातळी वाढतीये आणि त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागतोय। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांच्याकडून। स्वप्नील, आता पुन्हा एकदा विसर्ग वाढवला जाणार आहे अलमट्टीतून असं समजतंय, काय नेमका त्याचा परिणाम होऊ शकतो? नक्कीच रिद्धी, सांगलीतील चांदोली धरण आणि साताऱ्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला आहे। त्यामुळे दोन्ही धरणातून विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आला आहे। साताऱ्याच्या कोयना धरणातून 53,300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर चांदोली धरणातून आता 10 वाजता 30,630 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे अलमट्टी धरणातून देखील विसर्ग वाढण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सध्या अलमट्टी धरणामध्ये 1,50,000 क्युसेक पाण्याची आवक होतीये, त्यामुळे सकाळी 10 वाजता यामध्ये वाढ करण्यात येणार असून 1,75,000 क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात येणार आहे। दरम्यान दिवसभरात कोयना धरणातून पुन्हा विसर्ग जर वाढवला तर अलमट्टी धरणातून देखील आणखी विसर्गात वाढ करण्यात येणार असल्याची माहिती समजतीये। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी।